परवा असंच व्हॉट्सॲप बघत किंबहुना स्क्रोलअप करत बघत असताना अचानक एक विचार डोक्यात येऊन गेला की माझं व्हॉट्सॲप बघणं हे बऱ्यापैकी त्या रस्त्यावरनं एक मोठं प्लॅस्टिकचं पोतं पाठीवर टाकून कचरा शोधत फिरणाऱ्या बायका असतात ना, त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. म्हणजे कसं, त्या बायकासुद्धा बघा, बरंच काही काही बघत असतात, त्याच्यात एखादं त्यांना काहीतरी सापडतं, त्यात जवळून बघतात, पटलं तर मागच्या पिशवीत नाही तर खालती असं करत त्यांचा तो शोध चालू असतो. तसंच काहीसं व्हॉट्सॲपवरती काहीतरी बऱ्यापैकी वाचायला मिळतं आहे का हे शोधत मी तो स्क्रोल करत असतो. तर तसाच एक सापडलेला हा लेख, वाचन संस्कार नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावरती हा मला सापडला. वाचन संस्कार एक साहित्यातून माणसं बदलण्याचा, घडवण्याचा प्रयत्न करणारं एक चॅनल आहे. सुरेख लेख असतात. तर त्यातलाच एक, पण अनफॉर्च्युनेटली बहुतेक लेख हे अनाथ असतात, त्यांना लेखक कोण ते माहिती नाही. तसाच हा एक लेख. या सगळ्या लेखकांना मला एक अत्यंत मनापासून विनंती करायची वाटते, अहो तुम्ही इतकं सुंदर लिहिता तर त्याच्याबरोबर तुमचे फोन नंबर्स जरूर टाकत जा, म्हणजे आमच्यासारख्या लोकांना ज्यांना हे काहीतरी वाचावंसं वाटतं ते कमीत कमी तुम्हाला फोन करून तुमची परवानगी तरी मागू शकतील. आता हा बघा लेख, आवडेल तुम्हाला, पण कुणाची परवानगी मागायची माहिती नाही. असो, बॅड पॅच एक संघर्ष. लेखाचं नाव आहे बॅड पॅच एक संघर्ष. म्हटल्याप्रमाणे लेखक कोण आहे माहिती नाही, पण बघा तुम्हाला कसं वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी बॅड पॅच येतोच येतो. शांत सुरळीत चालू असलेल्या आयुष्यात करिअरमध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोचा होतो, पैशांची बिकट वाढ लागते, नड येते, आणि बहुधा हे सारं एकदमच एकाच वेळी घडतं. आणि हा असा बॅड पॅच आला ना की तो आपल्या आयुष्यात महिना, 2 महिने, क्वचित कधी 2-4 वर्षही रेंगाळतो. काही लोक त्याला साडेसातीच्या नावाखाली खपवतात, पण तसं काही ते खरं नसतं. आपलं आयुष्य अंतर्बाह्य हलवून टाकणारा, आयुष्य नकोसं करून सोडणारा हा काळ असतो. आणि आपण कितीही नको म्हटलं, टाळायचं ठरवलं ना, तरी हा असा बॅड पॅच येतोच येतो. संपूर्ण आयुष्यात 1, 2, 4, 6 असा कितीही वेळाला येतो, आणि तो आपल्याला भोगावा लागतो, अनुभवावा लागतो, त्याच्यापासून सुटका नाही. पण कितीही नकोसा वाटला ना, कितीही त्रास झाला, तरीसुद्धा या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदे पण असतात बरं का. 2 प्रमुख फायदे माझ्या लक्षात आले. फायदा नंबर 1, आपलं खरोखरच कोण आहे आणि कोण नाही हे बॅड पॅच असतानाच कळतं. आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबतीनं खंबीरपणे उभं राहतं आणि आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं राहतं, हे फक्त बॅड पॅच असतानाच उमगतं. फायदा नंबर 2, आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत राहते. म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगात आपण कसे वागतो, काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो, हे फक्त आपलं आपल्यालाच अत्यंत चांगल्या रीतीनं या प्रसंगात, या काळामध्ये उमगतं. आपली शक्तिस्थळं आणि मर्यादा यांचीही नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर्स, व्यापारी, कलाकार, राजकारणी, अगदी सामान्य माणसं, कोणाकोणालाच याच्यापासून वाचता येत नाही. अर्थात क्रिकेटर्स आणि कलाकार यांचे बॅड पॅच प्रसिद्ध होतात, आपल्यासारख्यांचे होत नाही. हा एवढाच काय तो फरक. पण हा वाईट काळ प्रत्येकालाच काही ना काहीतरी शिकवून जातो, हे मात्र नक्कीच खरं. स्वतःविषयीचा विश्वास वाढवण्याची आणि जगण्याविषयीची नम्रता अंगी बाळगवायची एक शक्ती, एक जाणीव हा काळ करून देत असतो. बॅड पॅच येणं आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही, पण जेव्हा तेव्हा तो येतो तेव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा, त्याला रिॲक्ट कसं करायचं,
हे मात्र सर्वस्वी आपल्या हातात असतं. आपला बॅड पॅच नाकारून उद्दामपणे जगत राहायचं आणि स्वतःचं नुकसान करत राहायचं, का तो स्वीकारून नम्र राहायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं, हे आपल्या हातात असतं. असो, आपल्या सर्वांच्याच आयुष्यात बॅड पॅच येऊच नये आणि आला तर कमीत कमी बॅड पॅच येवोत आणि जे येतीलच त्यामधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणा सर्वांना लाभो. बॅड पॅच एक एक संघर्ष. लेखक माहिती नाही. मला अत्यंत आवडलेला हा एक लेख एक जीवन जगण्याचं अत्यंत प्रॅक्टिकल तत्त्वज्ञान सहजपणे शिकून जाणारा आणि म्हणूनच आवडलेला. तुम्हाला जर आवडला असेल तर अर्थातच कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. तुम्ही जर व्हॉट्सॲपवरती असे काही लेख लिहित असाल आणि पाठवत असाल तर परत एकदा एक नम्र विनंती आहे, आपला फोन नंबर म्हणा, ईमेल आय डी म्हणा, फोन नंबर जर द्यायचा नसेल तर ईमेल आय डी, या अशा लेखांबरोबर जरूर आपल्या नावासकट पाठवत जा. ज्यांना असे तुमचे लेख आवडतात त्यांना तुमचं कौतुक करण्यासाठी काहीतरी संधी उपलब्ध करून देत जा. परत असाच एखादा आवडलेला लेख घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार.